नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारतीय वायुसेनेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। 1 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहेत करू शकणार आहात। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यात अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारतीय वायुसेनेमार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे हेडक्वार्टर्स वेस्टर्न एअर कमांड न्यू दिल्लीसाठी या ठिकाणी निघालेली आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी वॅकन्सीज आहे। त्याचबरोबर हिंदी टायपिस्ट आणि सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। एकूण या ठिकाणी अशा सगळ्या मिळून एकूण 30 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। वेगवेगळ्या कमांडर स्टेशनसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी हेडक्वार्टर्स ट्रेनिंग कमांडसाठी या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ठिकाणी देखील लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट आणि सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठी वॅकन्सीज आहेत। स्क्रीनवरती आपण बघू शकता कुठल्या स्टेशनसाठी या ठिकाणी किती वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। एकूण या ठिकाणी 39 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यानंतर हेडक्वार्टर्स मेंटेनन्स कमांडसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी देखील लोअर डिव्हिजन क्लर्क, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, हिंदी टायपिस्ट अशा 3 पदांसाठी एकूण या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। एकूण या ठिकाणी 43 वॅकन्सी या ठिकाणी ट्रेनिंग मेंटेनन्स कमांडसाठी निघालेल्या आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी हेडक्वार्टर्स सेंट्रल एअर कमांडसाठी या ठिकाणी आहेत। एकूण 8 वॅकन्सी या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लर्क आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी निघालेले आहेत। त्यानंतर हेडक्वार्टर्स ईस्टर्न एअर कमांडसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। या ठिकाणी हिंदी टायपिस्ट आणि लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी वॅकन्सी आहेत। एकूण 21 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। त्यानंतर एअरफोर्स सेंट्रल अकाउंट ऑफिस न्यू दिल्लीसाठी या ठिकाणी 24 वॅकन्सी या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी आहेत। त्यानंतर एअरफोर्स स्टेशन रेस कोर्स न्यू दिल्लीसाठी या ठिकाणी 8 वॅकन्सीज निघालेल्या आहेत लोअर डिव्हिजन क्लर्क आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी। त्यानंतर एअरफोर्स रेकॉर्ड ऑफिस सुब्रतो पार्कसाठी या ठिकाणी 9 वॅकन्सीज आहेत लोअर डिव्हिजन क्लर्क आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी। वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी 18 ते 25 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। ओबीसीसाठी 3 वर्षाचं, SC/ST साठी 5 वर्षाचं, त्याचबरोबर फिजिकली हँडिकॅप वगैरे तुम्ही जर असाल तर या ठिकाणी 10 वर्षापर्यंतची वयामध्ये सूट तुम्हाला मिळेल। एक्स सर्व्हिसमॅनला देखील या ठिकाणी सूट असणार आहे। डिपार्टमेंटल एम्प्लॉई जे असतील त्यांना देखील वयामध्ये सूट या ठिकाणी असेल। लोअर डिव्हिजन क्लर्क आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी लेवल 2 नुसार तुम्हाला वेतन या ठिकाणी दिलं जाईल। शैक्षणिक अर्हता जे आहे तुम्ही या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर स्किल टेस्ट तुमच्या ठिकाणी होईल कॉम्प्युटरवरती। इंग्रजी टायपिंगचा स्पीड तुमचा 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंगचा 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी लेवल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे या ठिकाणी व्हॅलिड सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन्स लाईट आणि हेवी मोटर व्हेकलचं असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ड्रायव्हिंगचे स्किल्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मोटर मेकॅनिझमची माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। निवड जी आहे तुमची रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्याचबरोबर स्किल टेस्ट देखील तुमच्या ठिकाणी होणार आहे। अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। त्या संदर्भातील ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी आपण ज्या कमांडसाठी अर्ज करत असाल त्या कमांडच्या या ठिकाणी ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे। त्यानुसार आपण आपले ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी।
तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.